सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह संत भगवान बाबागड मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. तरुण घ्या आजी तरुणच आहे. कुठली संस्था वा आमच्या बाप्पांचीच संस्था आहे गणपती बाप्पा. हे किती बालगोपाळ किती सुंदर. ही अशी पिढी घडणं काळाची गरज आहे आणि ह्यांच्याकडे बघून आपल्याने नीट राहावं म्हणून संस्था आणली. हित नाचा नाचता नाचता देवाचा. छत्रपती शिवाजी महाराज येणार नाहीत. तुमच्यातला राजा जागा करायचा असेल तर भगवान बाबाच्या पुण्यतिथी दिवशी 4 वाक्य लिहून घ्या. तरुण युवकांनो, कष्टाचे आणि परमार्थाच्या जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज. धंद्याला नम्रतेचा चढवा साज. जीवनामध्ये आखून ठेवा नीतीची बाज. असा संकल्प बाबांच्या पुण्यतिथी दिवशी करा तुम्ही आज. आणि थोड्या दिवसामध्ये तुम्ही असाल छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही छत्रपती. कष्ट करा ना. कामाला काय लाजायचं? लाजायचं नाही. लाजून परमार्थ होत नाही. मी लाजलो नाही म्हणून आज येतोय. मला लहानपणी बी लई म्हणायचे हे लय लहानपणीच कंबार बांधलं. मग माऊलीने काय दात पडले ज्ञानेश्वर लिहिली काय? परमार्थ तरुणपणात केला पाहिजे. तरुणावागेवंत नटे हरी तरुण पिढी इकडे या. ओट तरुणा जागा हो. वारकरी संप्रदायाचा जागा हो. आपली मंदिरं ही आपल्या धर्माची शक्ती केंद्र बनली पाहिजे. सगळे मी रोज सांगतो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावातल्या तरुणांना विनंती, आपल्या ग्रामदेवतेची रोज संध्याकाळी 7 वाजता 10 मिनिटं का होईना आपण आरती केली पाहिजे. या निमित्तानं अख्खी पिढी एक होईल. शक्ती केंद्र निर्माण होईल. आणि नेम तुमच्यात नसेल तर सुरू करा. भगवान बाबाची रोज संध्याकाळी 10 वाजता आरती ठेवा. हे धर्माचं वैभव टिकणं काळाची गरज आहे. विडल छत्रपती शिवाजी महाराज येणार नाहीत. तुम्ही राजे. ज्याला त्याला वाटतं छत्रपतींची शिवशाही यावी. काय शिवशाची व्याख्या लिहून घ्या. तरुण युवकांनो, छत्रपतीने या काळ्या मातीला मानलं होतं आई. डोळ्याला दिसणारे श्री छत्रपतींना दिसत होते ताई. हिंदू मुस्लिम होते बाही बाही. जाती धर्मात कधी भेदभाव केला नाही. अशी माझ्या छत्रपतींची शिवशाही. भेदभाव केला नाही. आज इथं एवढी माणसं आहेत. इथं काय फक्त बाबांच्याच वंशातली त्यांच्या अजिबात नाही. सगळी एक आहे म्हणून ऐका. परमार्थ सगळ्याला अधिकार आहे. आणि महाराष्ट्राचं ते वैभव आहे. महाराष्ट्र कशाला म्हणायचं? काय काय म्हणतात? करा कष्ट खाऊष्ट जय महाराष्ट्र. अक्कल बंद झाली काय? महाराष्ट्राची व्याख्या लिहून घ्या. माणसानं माणूस जोडून स्वतःचं जीवन मला दष्ट आणि पुष्ट. नामदेवरांच्या ताटातल्या जगाच्या बापाने खाल्लं उष्ट. शून्यातून स्वराज्य निर्माण करताना छत्रपतींना कितीतरी सोसावे लागले कष्ट. पण जीवनामध्ये तुकोबारांची सेवा घडली होती उत्कृष्ट. परमार्थामध्ये सत्यामध्ये समाजाच्या सेवेमध्ये कधीच लागत नाही जात पात आणि काष्ट. कारण या राज्याचं नावच आहे महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राच्या मातीतली आपण माणसं आहेत. नीती ठेवा. आता हाय का नीती? खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी. खरं खातं गाठकळी खोटं बसतं पाटकुळी. आता तसंच झालंय. आमच्या देशात 2000चं बंडल ज्याच्या खिशात 200 एकरवाल्याचं नाव दारिद्र्य रेषा. म्हणजे पिवळं कोपणार 200 एकर जमीन पिवळ्या कोपनात तांदूळ भरते. गरमीला बिड्या वडवडू. खऱ्याला किंमतच नाही. लोकांचा ऊसाचा 4 एकर बेनं पडला हातरून. लाईट ती कातरून कातरून. बायको म्हणली घ्या जीवून हिवाला पिऊन. अहो नीतीच राहिली नाही. ह्या तरुण गँगला आजकाल आईबाप सुद्धा नको वाटतात का? कलियुगामध्ये रागोला मिळाली मैना. महिना त्याच्या ध्यानातूनच जाईना. मी म्हणतो नका का ध्यानातून जाईना. पण आई बापाची करू नको ना दैना. कलियुगातला पोरगा आई बापाकडे पाहिना डुकून. आणि सासऱ्याला राम राम घालतो वाकू. सासूबाईच्या पुढं काम करतो झुकून झुकून. आणि मेवणीला हुरडा देतो फुकून फुकून. हुरडा देतो मेवणीला. बोंड बोंड देतो बहिणीला. पैन फुगली बोंडानं. ह्याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडनं. हाणलं पाहिजे कोळंबण्याच्या दांडी. आईला लावतो कामाला. सासूला नेतो 4 धामाला. कवा आनंद होईल प्रभू रामाला. राई वडील दैवत आहे त्यांची सेवा करा. चालतं बोलतं दैवत आहे.
पिढी आणि आई बापानी नीट राहा. ही नवीनच मुद्दा आता उपस्थित झालाय. पोरं नीट आहेत, आई बापाची अडवणी करायला लागल्यात. खायचं एकाच गायचं एकाच असं करू नका. 2 लेक आहेत, दोघांवर सारखं प्रेम ठेवा. एकाला बाळून दुसऱ्याला बाळ्या मारल्या होती दिंडीत मारावं लागेल. पोरं जीव लावते पण आपण बी आपल्या पद्धतीतच राहू. विठ्ठला कष्ट करा तरुणांनो, कष्ट करा, नीती ठेवा. आता नीती नाही, सगळा भ्रष्टाचार, कुठंच काय राहिलं नाही. सगळा काळ बदलत चालला. चपात्याचं मशीन आले, घेतलं का नाही? बचत गट घेऊन टाका, कवर पीठ मळीत बसता. एवढंच मशीन आहे, उंडा ठेवला मशीन दाबले, चपाती भाजूनच बाहेर. आंघोळीचं मशीन आलं ह्या लॉकडाऊनच्या आधी मार्च महिन्यात. 1.5 लाख रुपये किंमत आहे मशीनचं, आंघोळीचं आहे. आला पाहुणा गावात, करायची कांगळ, हो करायची, घाला मशीन मध्ये. पाहुणा मशीन मध्ये गेला, लाईटच गेली. असा मशीनने धुतला, खाड धाड. बॅटरी मशीन झालं, पाहुणा बाहेर काढला. तेव्हा मला मी धरणात आंघोळ करतो येलदरीच्या, मला मशीनीच नका रे घालू तुमच्या पायावर. धुतला मशीन, त्याला काय लय काळ बदलला. ही अशी सप्तन ही करणं बी लय अवघड झाली लॉकडाऊन मध्ये. लय आता सध्याचं सप्त बंद आहेत आणि लोकांना निमित्तच झाले. कोरोना गेला होता का, केला नाही सप्ता? कोरोना तुलाच उगलास नव्हता, त्याला आतून आवड असल्या काय करते कोरोना. हा पण ही कसं आहे, आता ज्यांनी उठायचं कोरोना टिपूर असं झालं. कोरोना काळ बदलला. ह्या बदलत्या काळामध्ये म्हणून एक सांगतो, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा. स्वाभिमान होता बाजी प्रभू राजन. जोपर्यंत बाजी या गोडखिंडी जिवंत आहे, एकही दुश्मन पुढे येणार. गडावर पोचल्या तोपेचा आवाज काय सांगितलं बाजी. पवन खिंडी मध्ये धावला बाजी प्रभू सरदार. पवन खिंडी मध्ये धावला बाजी प्रभू सरदार. हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार. हातामध्ये घेऊन ढाल आणि हातामध्ये महाराज की जय. भवानी संत भगवान बाबा की. कच्च्या मातीतली माणसं ही काय 500 घेऊन मतदान करणार आहेत का आपण? अरे स्वाभिमानी महाराष्ट्र म्हणून स्वाभिमान ठेवा या मातीचा, या धर्माचा. बाबांनी जो मार्ग घालून दिला त्याच्या पावलावर पाऊल टाकून आपल्याला जीवन जगायचे. तर बाबांची खऱ्या मार्ग Yeah.
दाखवून दिलेला आहे. मार्ग दावणे केले आधी दयानिधी संत ते त्यांच्या विचारावर आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठी काही. त्यांनी मार्ग कोणता दावला? विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गीय मुखाने विठ्ठल 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 म्हणा अडचण काय किती सुख विठ्ठल. आणि विठ्ठल म्हणले एटेक बी येत नाही. हा ते विठ्ठल म्हणल्यावरती ब्लॉकेजच निघून जाते. ठोका विठ्ठल ही शास्त्र त्यांनी पेपर आलत मध्ये. म्हणून आता मनापासून शुद्ध अंतकरणाने भजन करायचं. एकदा हाताने टाळे मुखाने नाव राहिलेल्या चरणाचा भावता भजनानंतर पाहा आपल्याला पाहायचं आहे. आणि सगळ्यांनी टाळे वाजवायला हात वर करायचे. आता नाही, थांबा थांबा थोडं थांबा, तुम्हाला लय आनंद आहे पण थांबा. हा आणि हात वर करून टाळ्या वाजवताना कॅमेरावाले यांच्या हातावर फिरवा आता शूटिंग माझ्यावरचे बऱ्याचपासून वेळापासून. आणि हात वर का करायचं त्याला कारण आहे. माणसाच्या 3 नंबरच्या बोटाजवळ इथे एक उभी रेषा आहे, ह्याला धनरेषा म्हणते. ती धनरेषा आहे, ही तर रेषा आहे. ती जितकी रेषा लांब असेल ना तितका पैसा जास्त असतो. आणि जितकी जोरात टाळी वाजवताना तितकी रेषा लांब होती. यो आणि हात वर करल्यावर रेषा डबल वाढायची. आणि आज लय मोठा पर्व काळे भगवान बाबाची आज पुण्यतिथी. त्याच्यामुळे असं भजन करायचं. करा सर्वांनी हात वर. महिला पुरुष सगळे सगळे हात वर करा. लय भजन केलं बसेल आणि सगळ्यांनी हात वर केले. धन्यवाद. तुम्ही जसे हात वर केले तसा तुमच्या आयुष्यातला आनंद आभाळा इतका उंच जावा हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. आणि आनंद गगनाला भेटणारच. हे जे कार्य चालू हे धर्म कार्य. आणि धर्माच्या संदर्भात अख्खं कीर्तन विसरा 2 वाक्य चित्त देऊ नका. तरुण मुलं आणि मुली अख्खं कीर्तन विसरा या भावाचे 2 वाक्य चित्त. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमा, आयुष करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी यायला संवर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाचे मान समाजामध्ये खाली वेळेस पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला आणि धर्माला किंमत आहे आणि हे टिकवायचं काम तुमच्या हातात आहे. म्हणून बहिणीनं भावाला सांगा, आता भाऊबीज झाली, दिवाळी झाली, बहिणीने सांगा तुझ्याकडून मला कवडीची अपेक्षा नाही, फक्त माझी एकच विनंती दादा, ज्या नजरेने तू माझ्याकडे बघतो त्याच नजरेने तू जगातल्या प्रत्येक मुलीकडे बघावं. ही खरी भाऊबीज आहे. नुसत्या टपाऱ्या माळा घालून परमार्थ होत नसतो, तर त्याची तत्व हृदयातून जपली पाहिजे. परावी येणारी रकुमाई समान जाय तुमातेने करे सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. हे आणि हे मनामध्ये रुजवण्याचं. गुन्हा केल्याच्या नंतर शिक्षा काय द्यायची हा राज्यघटनेचा कायदा सांगतो, पण माणसानं गुन्हा करूच नाही म्हणून कसं वागावं हा वारकरी संप्रदायाचा कायदा सांगतो. म्हणून हा तळागाळात पोचलेला वारकरी संप्रदाय आहे. आणि हे बहीण भावाचं प्रेम टिकवा. बहिणीनं भावाला सांगितलं दादा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, हे प्रेम टिकवा. आणि त्या ज्ञानोबाने सुद्धा सांगितलं की नामाची ताकद 9व्या अध्यायामध्ये सांगितली. आणि तेच तुकोबऱ्यात सांगतात. तुम्हाला विठ्ठल विठ्ठल जर जड जात असेल तर तुम्हाला अजून सांगतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कृष्ण विष्णू हरी कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठ. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ या कोणत्याही नामाचं चिंतन करा. मार्ग हा प्रांजळ. हा प्रांजळ म्हणजे सोपा मार्ग आहे.
पण महाराज हे करण्यासाठी अधिकार नेमका कोणाला आहे? सकळासी नाम संकीर्तन करण्याचा सगळ्याला अधिकार आहे. टाळी वा. सकळाशी येते आहे अधिकार, सगळ्याला अधिकार आहे. कलियुगी उद्धार हरेच्या नामे. देवाला काय करायचं नाही. पै भक्ती मी एक जाणे, ते तसान थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे बोलते पुण्यास. जाती अंत्यजही व्हावे, वरी देहाचे आणि नावे पशूंचेही लाभ माऊली म्हणतात. माणूसच असावा सांगणे, पशु असला तर. आणि बजरंगबली काय, कपी कुळी हनुमंत. पण सकळाशी येते या रे या रे, याती भलती, सगळ्याला अधिकार आहे. आज आपण सर्वजण या धर्माच्या मंडपाखाली स्थित आहोत, म्हणून सर्वाला अधिकार आहे. कशाचा अधिकार आहे? भगवंताचं नामसंकीर्तन करण्याचा. आणि हे करावं, जीवनाचा आनंद प्राप्त व्हावा. घरामध्ये आचार विचार संपन्न बैठक असावी. आणि तर अहो घरातच गोकुळ आहे. प्रत्येकाला वाटतं रामराज्य यावं, येईल, पण सुरुवात आपल्यापासून करावं लागेल. म्हणून तरुण पिढीला माझं एक सांगणे, कोण म्हणतं लग्न होत नाही बुवा, लग्न होत नाही तुम्हाला म्हणाला कोण? क्वालिटी ठेवा. डॉक्टर, इंजिनियर, IPS, PSI, कलेक्टर व्हा, प्रांत व्हा, तलाठी व्हा, तहसीलदार व्हा, तुमचे तालुका जिल्हा गाव ताब्यात असू द्या, उद्योग क्षेत्रात तुमचं रांग लागा ना दारात. तुमचं कधी करायचंय? डॉक्टर लग्न वाचून 2 महिने ताटकाळा कधी ऐकलं का? आलं का पेपरला कधी PSIचं लग्न व्हायना म्हणून? क्वालिटीला किंमत आहे ना. तोंडात मावा फटका, चष्मा बंद पाडका मोबाईल, डाब्यावर जातो, दारू पितो, आईला उलट बोलतो, बापा डोळं वाटरतो, दिसन त्याच्या गोंड्यातून. तुला बघितलं तरी DJ वाल्याला घाम सुटतोय. कोण पुरीचं वाटोळ करीन? त्याच्यामुळं क्वालिटीला किंमत आहे.
ती ठेवा. आणि पुरींच्या आया जरा अपेक्षाला लिमिट ठेवा. ती मुलींना आलंय डिमांड आणि पुरींच्या आयांना आले मार्केट. पुरी कमी झाल्या ना आता, आणि पुरींच्या आयांना जेवढं मार्केट आहे ना तेवढं सोयाबीनला सुद्धा नाही. फुल मार्केट मध्ये कुठं लग्नाला गेले की नुसते शायलिंगच हाणतात. कोणचा पाहुणा जवळ तो ताई ताई कसं काय तुमच्याकडे मुलगी जमायची, ती डायरेक्ट सांगते आमची मुलगी कोणाला बी द्यायची नाही. हा मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आईबाप नसले पाहिजे. हा बघा आता आहे शेवटची आठ तर लयच भयानक आहे. म्हणजे एक हाती कारभार असा सोडा. आणि हे कसं झालंय, पण तुम्हाला बी पोरगा हाई, तुमच्या इनबानी जर ही आड घातली तर तुम्हाला दिंडीत मारावं लागेल. हे जरा ध्यानात ठेवा. आणि मुलीला सांगतो लग्न जमिताना जरा स्वावलंबी व्हा, मधल्यांच्या भारवशावर राहू नका. ही मधली काही 5-50 मिळाल्यावर वाटोळ करते तुमचं. एका पोराचं लग्न जमत नव्हतं, एका डोळ्याने आंधळ होत ते. कसं जमन? एक हात बी नव्हता, एकच हात, आणि एक पाय बी नव्हता, एकच पाय, एकच डोळा आणि एकच हात. कसं जमवायचं? टेन्शन मध्ये आलेलं. बापाने सांगितलं जमविलंच पाहिजे. मधला एक टोप्या घालणारा होता आगाव. प्रत्येक गावात असतात बघा, नुसतं कुटानं काम करतात, पारावर बसून नुसत्या गावच्या गप्पा. ह्याचं असं झालं त्या तुझं बघ ना, स्वतः माळ घालीत नाही घातली तिची टिकून देत नाही. हा लई काय काय आगाव असतात. एकाने वारीतून माळ घालून आला, थापला काय बुका, रेटला काय गंध, घातली गळ्यात तुळशीची माळ, वाजवी देवाच्या नावानं टाळ, आणि केलं बुक्यानं कपाळ काळ. ते म्हणतो नसती घातली तर बरं झालं असतं रे. ते रीत पाहायला जाताना उलटी बुडी घेताना माळ तळाला सोडतं, परत म्हणतं पावतानाच गेली का काढली. यांच्या भरवशावर परमार्थून मागे झाली पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. संबंधाला उपदेश करताना तुका बरे काय म्हणतात, आता तेरी पुढे हाजी नका करू नाश आयुष्याचा. मधली आगाव असते. ते म्हणलं मला 50,000 दे, मी पोराचं लग्न जमितो. एक डोळा नव्हता, एक पाय, इको कमी करायचा थोडा बोलताना, आवाज वाढला. ती मधलं गेलं पुरीच्या बापाकडे. असं म्हणला असं स्थळ एक नंबर पार्टी का, पोराचा तर नादच करायचा नाही. कस लय चारित्र्य संपन्न. कस काय म्हणले, मुलाला दूरदृष्टी या. आता एक डोळाच नव्हता त्याला, दूरदृष्टी. मग एका डोळ्यानं काय जवळचं दिसेल का, तिथलं आमचंच बघायचं. पुरीच्या बापाला वाटलं दूरदृष्टी म्हणजे हो भविष्यातला विचार करणार असून म्हणला पोरगी द्यायच्या मापात हाय काय ना पोरग. ते आंधळच होतं एका डोळ्याने. मला दुसरा त्याचा गुण, दुसरा गुण एक हाती कारभार. वाघ महाराजांना लय हसाय आलं. मगाशीच आमचा इशू झाला, म्हणले लय मला पळावं लागतं, नाहीतर आल्यापासून बघतोय लय लय आमचं विजय महाराजांची धावपळ. म्हणजे पावती त्यांच्याकडं, महाराज त्यांनीच बघायचे सगळे नियोजन. म्हणजे एका माणसावर बी लोड एवढं सोपं नाही ना. आणि सगळ्यांचं सहकार्य आहे म्हणूनच ते करते. म्हणजे एक हाती कारभार, कारण त्या पोरला दुसरा हातच नव्हता. तसं गावात दुसरे महाराज नसल्यामुळे तुमच्याकडेच एक हाती कारभार. आणि एक हाती कारभार म्हणजे पुरीच्या बापाला वाटलं सगळं ह्याच्याच हातात आहे काय नको एक हाती कारभार. मला त्याचा आणखी गुण काय म्हणला, गुण पोरगा इतका जिद्दी म्हणला, एकदा पुढे टाकलेलं पाऊल मागच घेत ना. अरे लंगडच होत ती, म्हणजे मधली याडमाट असतात. त्याच्यामुळं पुरीने जरा सुशिक्षित राहतात, विचार थोडा बदला. आणि पुरी बघा येणारी पोरं काय लय शैलिंग हाणते, शर्ट एकाचा पॅन्ट एकाची,
मोबाईल चावत्याचा, गाडी पाचव्याची, शायनिंग हाणायलाच आलेले असतात ना. पूर्वीची मुलाखत गेला हे खुर्ची बसतून पोरगे पाटाने पोरगीची मुलाखत, तुझं नाव काय, पोरगी नाव सांग, शिक्षण, पोरगी म्हणते 17वी, ह्याचं जीसीबी ड्रायव्हर, मेलन वड्याला माती उपसू उपसू. मुलीने अजिबात घाबरायचं नाही, त्याला काय प्रश्न विचारतील विचारून त्याचं झालं म्हणायचं, तुझं झालं का, तू बस पाठाव, बस पाठावतो. आता माझी पाळी, तू बसायचं खुर्ची, त्याला लावायचं कुकू, असा रिटून गंध हाणायचा मसोबा रंगविल्या. आणि मुलीने मुलाला पहिला प्रश्न विचारायचा, टाळ माळ गण बुका हरिपाठ कीर्तन काकडा सप्ताह ज्ञानेश्वरी गाथा भागवत आई वडील देव देश धर्म शिवाजी संभाजी सुखदेव राजगुरू भगतसिंग महात्मा गांधी लोकमान्य स्वातंत्र्य सावरकर सुभाषचंद्र बोस पंडित नेहरू चंद्रशेखर सुभाषचंद्र बोस भगवान बाबा वामन भाऊ, ह्याच्यातलं तुला काय कळतं का, ह्याच्यातलं तुला काय, यांचं चरित्र आचरण तुला काय माहिती का. तो म्हणला नाही, उट गालबूट आणि तसा सूट. दुसरा प्रश्न, दारू मावा गुटखा गांजा जुगार मटका झटका चटका, तुला काही व्यसन आहे का, ते म्हणला नाही व्यसन, मग बस. तिसरा प्रश्न, मी सीता तू राम, तुझ्या कौशल्या तुझं बाप दशरथ, ही 4 नाती मला मान्य, तुला मान्य आहेत का. कोणी म्हणायचं मुलीने, पण आताच्या मुलीला चॅप्टर आहेत, त्या उलट बापाला म्हणतात पप्पा मुलगा असा बघायला, आई नको बाप नको, काय बेताडा संघ बुजून का लग्न झाले हा. आणि मुलीने शेवटचा प्रश्न, शौचालय बांधलं आहे का, आणि त्याला उपप्रश्न ते चालू आहे का. नाहीतर काय काय बांधतात, मग बांधल्या बांधल्यात फळीत टाकतात आणि त्याच्यातच आंघोळ करतात, ओम नमः शिवाय. अरे ते बांधलंय का, उपयोग करतोय तू, काय कळायला पाहिजे ना. आणि 12,000 अनुदान देतय ग्रामपंचायत सरकारतर्फे जेडपी तर्फे, त्याचा जरा लाभ घ्या फुकटचं. आणि माणसाला फुकटची किंमत कळत नाही. एक जणाने ग्रामपंचायत कडून शौचालय घेतलं आणि त्याने संडास मध्येच पान टपरी टाकली. टपरी पान टपरी संडास मध्ये टाकणाराला अक्कल नाही, पण तिथून मावा घेणाराला कळाव ना आपण कुठला माल घेतोय बुवा. अरे गाडगे बाबांनी जिंदगी घालवली नाही माणसाची इकडे, ही विदर्भातलीच होते ना आपल्या परिसरात. मग सरकारला नाव द्यावं लागलं संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान. सध्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 ही भारत सरकारची योजना चालू आहे, त्याच्यात गावागावांनी लाभ घेतलाय. तुमच्या गावाला विनंती घ्या, सगळं गाव एक व्हा. आमच्या कर्जतचं तुम्हाला सांगतो, कर्जत तालुका आहे आणि 118 दिवस झाले आज महात्मा गांधीच्या जयंतीपासून आजपर्यंत रोज 500 गावातली तरुण मुलं रोज सकाळी 1 तास कर्जत मधला एक ठिकाण ठरवतात आणि त्याच्यातली कागद सगळी झाडं झुडपं सगळी साफसफाई करतात, श्रमदान करतात. 118 दिवस कंटिन्यू काम करणारं कर्जत हे शहर भारत देशात कर्जतचा नंबर लागलाय. कंटिन्यू स्वच्छ सर्वेक्षण तुमच्या गावाने बी लाभ घ्या. ही तरुण मुलं जरा एक व्हा. गावातले काला झाल्यानंतर पंक्ती झाल्या पत्र वेळा कोणी उचलायचे ते कार्य करा तुम्ही, कारण जिथं स्वच्छता आहे तिथं लक्ष्मी, आणि ही काळाची गरज आहे. म्हणून विचार उच्च ठेवा. आणि शेवटचं वाक्य हे तर ब्राह्मण काका आहेत का कोण, हा माझं काकाला नेहमी सांगणे, लग्न जमवताना मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळते का आधी बघा. खरं ह्यांच्या पत्रिका जुळल्या पाहिजे. पोराचं काही नसतं रे, ते कसलं बी असू द्या समजूनच घेत. त्याचा लय हाल होत्या. ती आईकडे गेली की आई सारखंच बोलत, आईला म्हणतं तुझंच खरंय, बायकोला म्हणतं तुझंच खरंय, दोन्ही संघ आल्या की म्हणतं बाहेरच बरंय, मरण का. म्हणून मुलांना 3 वाक्य सांगतो. 1 आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. बस 3 वाक्य ध्यानात ठेवा. अरे पिऊ नका राजाऊ, सुंदर नरदेह मिळालाय. सुरुवातीला पास्त्यान ताडी, ही पेताड तुमची सुरुवातीला काटा काढत्यान, सुरुवातीला पास्त्यान ताडी, तुमची वळखत्यान नाडी, दारूची लावत्यान गोडी, तुम्हाला ऐकावं लागेल महाडी, परत इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, अरे लावना दारूला काडी, दर ज्ञानोबा तुकोबाची जोडी, आणि मग कळल परमार्थाची गोडी. या मरत काय ही कोणचा देह मिळाला आणि पिऊन कुठे बी पडायची ही आपली पात्रता आहे का. पण व्यसनापासून दूर राहा. आणि शेवटचं वाक्य सांगतो सासांना, सुनाला लेक म्हणा, आणि सुनांना सांगतो सासूला आई म्हणा. सगळ्या सुना आजपासून घरी गेल्या गेल्या सासूबाला आतेबाई फित्याबाई तसलं म्हणायचं सोडून द्या. अरे आतेबाई फित्याबाई सरळ म्हणायचं आई. आज घरी गेले गेले सुना, घरी गेले गेले डायरेक्ट म्हाताऱ्याला म्हणायचं आज आई आई.
धरू का तुमचं पाय? म्हातारी म्हणे हिने माऊलीचं ध्यानात ठेवलं का काय? आई तुम्ही माझी आत्याबाई नाही, तुम्ही माझी आई आहात. आई मला जन्म दिलेली आई फक्त 18 वर्षापर्यंत, तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत. मग म्हातारी म्हणते बाया दुसऱ्याचं लेकर आलं आणि मला आई म्हणतं मग तू कशाला स्वयंपाक करते? हो की बाजूला मी हा नाही स्वयंपाक मी लिर. म्हातारी स्वयंपाक करू करू म्हातारी चुली पुढं सुनबाई टीव्ही पुढं तिकडं मालिका लागली तुझ्यात जीव रंग लाग जाम झाली म्हातारी दुराने. आणि मग म्हातारी इकडून म्हणली लागीर झालं जियार. काय मालिका काय आज फ्रेश झाली माणसं पहिल्या दिवशी असे गुलाबाच्या फुलावाने. आणि हसलंच पाहिजे. हा नाही तर आज सगळ्यांचा चेहरा हसतो, एक दिवस भीतीला टेकून बसतो आणि उदबत्याचा वास त्याच्या नाकात घुसतो. म्हणून चालू नका लय त्वरात, एक दिवस निघणारे वरात, माग खोबरं चिल्लरची परात, चिल्लर पोरं गोळा करते आणि जोर जोरात आणि म्हणते रोज अशी मराव राहतो रात. काय कोणाला घेणं नाही भाऊ, आपला आनंद आपण घ्या. आणि 11 वाजले पण अजून तुम्हाला घर आठवलं नाही, हाच खरा स्वर्ग आहे. काय नाही दुसरं स्वर्गात. हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख म्हणा, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख. आणि भगवान बाबाने सुद्धा समाजाला हा स्वभाव उपदेश. चांगल्या माणसाला त्रास होतो. बाबांवर सुद्धा आरोप करण्यात आले की तुम्ही इंग्रजांना मदत करता. अरे ज्या माणसाने माणसाच्या मनामध्ये राष्ट्राचा अभिमान, देशाचा अभिमान, वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासली, पण समाज हा एवढा भयानक असतो. चांगल्या माणसाला जीवन जगताना त्रास होतोच. पण मग त्यांनी काय करायचं? पडता जड भारी दाशी आठवावा हरी, हरीचं स्मरण करावं. काय होईल? नामाच्या चिंतने 12 वाटा पळते विघ्न. नुसतं विघ्न पळतं पण नाम घेतल्यावर काय मिळतं? मुक्ती मिळतात. मुक्ती मिळतात. काय पुरावा? तुकोबाराय म्हणले नामापाशी चारी मुक्ती. नामापाशी चरणात तुकोबाराय तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. ऐशे बहुत ग्रंथी बोलेले बहुत ग्रंथी. आणि अनेक जणांचे साक्षी. मुखी नाम हाती मोक्ष ऐशे साक्ष बहुतांची. या अभंगावर मोजक्या वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलता बोलता वाणीच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असेल मूळ गाण्यात माफ करा. माझे गुरु जन्मदाते वडील हरिभक्त परायण भाऊ. वडील म्हणजे माझ्या जीवनात हायकोर्ट आहे. त्यांनी सांगायचे तीच पूर्व दिशा. आणि वडिलांच्याच कृपेनं महाराष्ट्राचे बाहेर कीर्तन करण्याचं लय प्रेम केलं महाराष्ट्राने. वडीलच गुरु कसे. 700 वर्ष माऊलीने ज्ञानाचं चैतन्य टिकवलं, तुकोबांनी भक्तीचं पीक पिकवलं आणि जन्मदाते वडिलांनीच मला कीर्तन शिकवलं. आणि वडील नेहमी सोबत असतात पण गावाकडे कार्यक्रम असल्यामुळे वडील येऊ शकले नाहीत. आणि त्यांचेच आशीर्वाद लय प्रेम केलं. सामाजिक राजकीय संप्रदायातल्या क्षेत्राने खूप खूप प्रेम. कमी वयामध्ये आणि कर्जत या ठिकाणी भव्य दिवे आमच्या आश्रम महाराष्ट्राकडे कार्यक्रमाला दरवर्षी असतात. त्या ठिकाणी इतकं सुंदर मंदिर. वयाच्या 22व्या वर्षी 1.5 कोटीचं माऊलीचं मंदिर बांधणारा महाराष्ट्रातला पहिलाच महाराज आहे माऊली महाराज पठाडे. या अभिमान नाही पण स्वाभिमान म्हणून सांगतो. सगळ्या बन ग्रामस्थांना विनंती, मी जसं प्रेमानं तुमच्याकडे आलो तसं तुम्हाला सुद्धा विनंती. 18 मार्च ते 21 मार्च या दरम्यान हा भव्य दिव्य माऊली मंदिराचा 2रा वर्धापन दिन सोहळा आहे. आणि त्या कार्यक्रमाला 1 दिवस सदिच्छा भेट विजय महाराज तुम्ही सगळी मंडळी कार्यकर्ते 1 दिवस नक्की सोहळा पाहण्यासाठी या. आमचे परमित्र सोपान महाराजांचं तर त्या सोहळ्यामध्ये कीर्तनही असतं किंवा त्या भागात कार्यक्रम असल्यानंतर तेही भेट द्यायला येतात. म्हणजे हे प्रेम सगळ्या मित्रमंडळींचं आहे. आणि असंच आपणही त्या नाम यज्ञाचं वैभव अगदी सुंदर कार्यक्रमाचं नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळी प्रभाकरजी सांगळे आणि बाजीरावजी सांगळे, बाजीरावजी घुगे या 2 व्यक्तीकडे आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे. आणि एक सांगतो आजचेच नाही 8ही महाराजांचे सौजन्य दाते ना 8ही दिवसाचे अन्नदाते ह्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. याचं कारण त्या आपल्या गावातले माणसं आहेत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मांडत त्यांचं कौतुक करण्यात त्यांना प्रोत्साहन देणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून गोड कार्यक्रमाचं नियोजन सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. गायक वादक शिष्टीमध्ये दादांनी सुंदर आवाज पहिल्या दिवशी गोड तुम्हालाही धन्यवाद. आणि बरीच पंचकृषीतून व्यक्ती उपस्थित आले आहे. आमचे भाऊ सुद्धा आले शेजारचे. कोणतं गाव आहे? उसवत ना. हा उसवतचे आमचे अशोकराव ना
अशोकराव आमचे दादा लई प्रेम, त्यांनी फोन केला, म्हणले माऊली जाता जाता या. म्हणजे अचानक एखादी भेट होत असते, ठरवून नव्हतं आलं पण नेमकी भेट पडली. मग तिथं याचे हापाने उसवरचे बरेच संयोजक मंडळी आले, त्यांनी सुद्धा लई प्रेम, म्हणजे असंच हे प्रेम संप्रदायाचं. आणि हे तुमचं आमच्यावर नाही तर वारकरी संप्रदाय ज्ञानोबा तुकोबाऱ्यांवर प्रेम आहे. आणि म्हणून भगवान बाबांच्या चरणी विनम्र अभिवादन. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह संत भगवान बाबागड मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.